रेकॉर्डिंग करायला सांगत नाही गोष्टी. सरकारी अर्ज केलेले आहेत त्याच्यासाठी चालू आहे. उधर पीछे से निकालेगा तो बराबर होगा. ह्याला वैताग की लोक रेकॉर्डिंग करतो. हे सगळेजण समाजातले लोक आहेत, हे सगळ्यांचे पैसे भरलेले आहेत. आज पैशाची व्हॅल्यू आणि बाकीची सगळी माणूस याची तुम्ही वेळ तुम्ही भावनिक आव्हान करून वैभव मध्ये कुठेतरी उभं राहिलं तर व्यवस्थित मिळेल. या समाजाने मध्ये कुठेतरी उभे राहावे ना. 2 वर्षाने हातात बांगड्या घालून फाईल केल्यात ना त्याची कॉपी पाहिजे. परत काही चांगला होता. तुम्हाला नाण्याच्या दोन्ही बाजू बघायला मिळाल्या. मी सरकारी माणूस असल्यामुळे मला जास्त स्पष्ट बोलता येत नाही, पण मुनगेकर साहेबांनी मदत केली. त्यांनी हिंमत दाखवून त्यांची भूमिका मांडली. बरोबर आहे, त्यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यांच्या पद्धतीनं बरोबर आहे, ते प्रयत्न करतात, त्यांनी चांगला प्रयत्न करतायत. पण एक गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे की त्यांच्या प्रयत्नामुळे तुम्हाला पैसे मिळायला उशीर होतोय आणि झालेला आहे. बरोबर आहे, तर हे कधी सत्य आहे. बरोबर आहे, हे मी बोलू शकत नव्हतो, पण मुनगेकर साहेबांनी स्वतः सांगितलं, त्याबद्दल मी आभारी आहे. मित्रांनो, उद्या परवा आमची मीटिंग आहे पुण्याला. मी राहील नाही राहील हा मोठा विषय नाहीये, पण तुम्ही लोक संघटित राहा आणि लवकरात लवकर पैसे तुमचे मिळवून घ्या. इथं राहिलो तर दर सोमवारी मी तुम्हाला 12:30च्या आधीच मी इथं भेटत असतो. माझ्या हातात नाही, मी थांबलो ना क्लिअरिटी नाही रे, क्लिअरिटी नाही. थांबवणं आहे काय सांगा. हेच आहे आमचं एवढंच म्हणणं आहे. बघा, शेवटी जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी लोकांच्या भावनांनाच किंमत आहे. बरोबर आहे. जर इथल्या सगळ्यांना वाटत असेल की चिंचोलीकर साहेब आपल्याला न्याय मिळवून देत आहे, ही जर खात्री असेल तर चिंचोलीकर साहेबांच्या मागे सगळे उभे राहणारच आहे. परंतु एक मिनिट त्याच्यासाठी सभासदांनी एका कागदावर सह्या केल्या पाहिजेत का? शिवजन थोडं पिछे हो ना. संदर्भात काय हवंय का? तर कशा एक मिनिट काहीतरी प्रोसेस म्हणजे गव्हर्नमेंट किंवा जे तुमची बदली करायला जे भले फोरमवाले असतील किंवा राजकारणातले कोणी असतील, मला त्याच्याशी पाडीचंही घेणं नाहीये. माझे काही शत्रू नाहीये आणि इथे कोणाचेही ते शत्रू नाहीये. हा विषय पहिल्यांदा त्यांनी लक्षात घ्यावा. इथे राजकारण आणू नये. लोकांचे पैसे मिळवायला इथे मुनगेकर साहेब आहेत, ते म्हणतायत मगापासून आम्ही प्रयत्न करतोय. गेल्या 1 वर्षामध्ये त्यांनी काय प्रयत्न केले, त्यांच्याकडे 1 वर्षामध्ये जसं ते मगाशी म्हणाले की तुम्ही पत्र लिहून का कळवलं नाही, तो ऑप्शन त्यांच्याकडे सुद्धा ओपन आहे आणि तो सुद्धा त्यांनी पत्र लिहून कळवावा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. चिंचोलीकर साहेब गेले तर आम्ही मुनगेकर साहेबांच्या मागे उभे राहू. पैशाशीच महत्व आहे इथे. मला समाज, त्यातली लोक वगैरे ह्यांचे कृपा करून त्यांचे अहंकार आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी इथे आणू नका. जे चोर आहेत ते चोरच राहणार आहेत आणि जे तुम्ही सत्तेत येणारे आहात किंवा तुमच्या हातात नंतर सत्ता मिळणार आहे ते तुम्ही वाटेल ते करा. फक्त साहेब मला एवढं एकच सांगा, तुमच्या मागे उभं राहण्यासाठी या सगळ्या सभासदांनी आणि शिवाय बाकीच्या शाखेतल्या सभासदांनी काय करायला पाहिजे असेल तुम्ही फेसबुकवर टाका किंवा कोणाला तरी एकाला सांगा, एकाकडनं दुसऱ्याकडे बातमी जाईल. 8 दिवसामध्ये तुमच्या मागे पाठिंबा तयार होईल. एक मिनिट याच जोडीला मी हे पण सांगतो, जर फोरमवाल्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या बाजूला तिथे उभं राहावं, त्यांनी आवाहन करावं. लोकांना
लोकांना ठरवू दे आपला पैसे मिळवून देणारा कोण आहे. लोक त्यांच्या मागे जातील. कृपा करून एकमेकांकडे बोटं दाखवून हा माणूस राजकारणी आहे आणि हा आहे असं करू नये. त्याच्यामध्ये कुठल्याही इथल्या व्यक्तीला इंटरेस्ट आहे असं मला वाटत नाही. लोक आत्महत्या करायला लागले पैसे पुन्हा एबीसीडी आमचे पैसे समोर गेले व्यवस्थित. तुम्ही नसाल दुसरे कोणतरी प्रशासक येतील आम्ही त्यांना सुद्धा पाठिंबा देऊ. सबमिशन झालं आमचं क्लेम सबमिट झालाय. चेक आम्हाला आला ना की मग फॉर्म भरायला सुरुवात करा. आम्ही क्लेम सबमिट केलाय. आधी 1 लाख आला नाही त्याच्यानंतर मग पुढचा पार्ट आहे ते साहेब डिसाईड करतात. ते साहेबांच्या हां ठीक आहे. कुठच्याही ब्रँचला फोन करा कळेल सगळे तुमच्या मागे आहे आणि तुम्ही आमचं भल्याचं काम करता. मग हे जी चौकट तुम्ही आता आखलेली आहे याला काहीतरी कायद्याची बंधन आहे. कायद्याच्या चौकटीने तुम्ही हे करताय ते फ्रीज करा की मग दुसरा प्रशासन येऊ देत नाहीतर हे लोक येऊन देत किंवा येऊन देत. ती प्रोसेस बदलता कामा नये. जसं गव्हर्नमेंट बदलली तर पॉलिसी चेंज होत नाही किंवा कुठले प्लॅन जे असतील ते अर्धवट पडत नाही. ही तशीच प्रोसेस आहे ना साहेब. उशीर होतो नाही उशीर होणार नाही ना. बघा 80 वर्षाच्या प्रत्येकाला एक दिवस एक क्षण महत्वाचा आहे आणि म्हणून मी सांगितलं मगाशी ओके सांगितलं ना. हा तुमचं जर उद्दिष्ट माझं साधं सोपं म्हणणं आहे. बघा फोरमवाल्यांना सुद्धा यांचे पैसे मिळवून द्यायचे आमचे. मग फोरमवाल्यांनी तुम्हाला सपोर्ट करावा. एकदा पैसे मिळून गेले 86 कोटी मिळून गेले की नंतर एक मिनिट मग कळत ना पैसे मिळवून द्या. माझं स्पष्ट म्हणणं आहे फोरमवाल्यांनी कुठलाही माणूस परत बँकेमध्ये पैसे ठेवेल का? त्याच्यामुळे पहिल्यांनी त्याच्यामध्ये एक छोटस पॉलिटिक्स आहे आणि इथे कोणी बुद्धू नाहीये. बँक काय परत चालू होत नाहीये कारण लोकांचा विश्वास नाही, समाजाचा विश्वास नाही. दुसरी गोष्ट बँक चालवायच्या नावाखाली लोकांचा आपला अजेंडा राबवायचा आणि नंतर ही सगळी प्रॉपर्टी ताब्यात घ्यायची आणि नंतर त्याची दिवाळी करायची. माझा त्या गोष्टीला सुद्धा विरोध नाही. दुसरी गोष्ट एक मिनिट, हे जे फोरमवाले आहेत ती ही संस्था कधी फॉर्म झाली, त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे का, त्यांनी आतापर्यंत कुठले असे सभासदांसाठी किंवा एक मिनिट तुम्हाला गंमत कळत नाही. ह्यांचे हात आणि पाय बांधतात फॉर्मवाले. अशा मिटिंग का घ्या, तुम्हाला काय अडचण होत असेल ना सगळ्यांचे अकाउंट डिटेल्स या साहेबांकडे आहेत. त्यांच्याकडे मेमरी कार्ड मध्ये जागा आहे की नाही डाऊट आहे.
त्यांच्याकडनं ते कॉन्टॅक्ट नंबर किंवा पत्ता किंवा काय करून ऍपल जरा पीछे हो ना, थोड़ा बाजू में. हो मॅडम, भारती मॅडम, मेमरी कार्डला जागा आहे ना? मेमरी कार्डला जागा होती ना? सभासदांनी मी ऍज ऑफ राईट हे काम नाहीये माझं. 100 पैकी एक काम नाही माझं, 1000 पैकी एक काम आहे. त्याच्यामुळे मी असं शासनाकडे मागणी नाही करू शकत. मला हे सांगितलं मला ते काम मला शासनाने जे काम करून दिलं ते करणं माझी जबाबदारी. शासनाकडे मागणी आम्ही करू, पण कुठे काही मला सांगा. लाईट नाही त्याच्यामुळे अंधुक आहे. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सगळ्यांनी अर्ज करून फोरमच्या संसदेत तुमच्याला आव्हान दिलं तरी भरपूर झालं. आम्हाला फोरमला आवाहन करायला हरकत नाही. फोरम ही अजून कोणा रजिस्टर संस्था आहे का? आहे का? नाही, फोरमचे गृहस्थ आहेत ना, त्यांनी बोलावं नाही का? रजिस्टर संस्था आहे का? मग त्याला मुळात अधिकार आहेत का हे असे चाळे करायचे? मुळात कुठलीही संस्था जी लोकांच्या सेवेसाठी जाते त्यांनी स्वतःचं नाव आणि पत्ता आणि जे काय आहे ते रजिस्टर करावं लागतं. तसं ते त्यांनी केलेलं आहे का? जर तसं नसेल तर कृपा करून फोरमने पहिले तर ते करावं, मग लोकांसमोर यावं, लोकांच्या मनात विश्वास निर्माण करावा. आम्हाला पैसे मिळवून मिळणार असेल तर आम्ही फोरमच्या मागे सुद्धा उभं राहायला तयार आहोत. हे मी आता इथे परत एकदा सांगतोय. आणि कृपा करून चिंचोलीकर साहेब येतील किंवा त्यांच्या मागे दुसरे कोणी येतील, त्यांना कृपा करून छळू नका, त्रास देऊ नका. लोकांचे पैसे मिळवून नको आहे. परंतु ते म्हणतात ना की मी तसं करू शकत नाही. चला ना जाऊया. प्रश्न आहे ना. 63,000 लोक तर झाले. 2,000 लोक इथे तुम्हाला सहज मिळतील. 2,000 सह्या तुम्हाला इथे आल्या की तुमचा मार्ग मोकळा झाला पाहिजे. एवढं साधं सरळ गणित आहे. आम्ही लोकशाही मार्गाने आहे काय रेकॉर्डिंगला येत आहे ना? नाही याचा फोटो असेल तो आले ते आलंय येणार रेकॉर्डिंगला येणार. मला वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण लोक या. मला नेहमी असं वाटायचं की मी जेव्हापासून लिक्विडेटर आहे तेव्हापासून मी आपल्या बँकेतच बसतो. तर मला 10 सभासद गट जर भेटत असतील तर 10 पैकी एक पण दादरचा नसायचा. आपले भाईंदरचे असतील, अंधेरीचे असतील, गोरेगावचे असतील, वेगळ्या ठिकाणी इथले लोक असायचे नाही. पण मला शंका यायची की ही लोक इथं एवढी इच्छा आहे, यांना कसं काय पैशाची गरज नाही का काय? बरं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सगळ्या बोर्डवर डिस्प्ले असायचे. पण कुणीही कधी चौकशी करायला वगैरे ठराविक लोक यायचे की त्यांना ओळखतो. पण बाकी जे आहे ते मंडळ येत नव्हते. पण आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आला आणि मला मोका पण मिळाला. ऍक्च्युली आमची मीटिंग काल होती. ती कालची परवा होती ती आता काल होती ती आता सोमवारी झालेली आहे. तर कदाचित कालच निकाल लागला असता तर आजची मीटिंग रद्द करावं लागेल. आणखी प्रतिसाद मिळेल. आणि दुसरी गोष्ट साहेब, नुसतं इथे येऊन अशी चर्चा करण्याचा अर्थ नाही. तुम्हाला लेखी पद्धतीने जर काय प्रोसिजर असेल प्रोसिजर समोर ठेवा, सह्या घ्या. ज्यांना सह्या करायचे ते करतील, ज्यांना फोरमच्या मागे जातील. वास्तविकता काहीही करा, जेवढ्या तुम्हाला लोकांचे पैसे तुमच्या बोलणं मला आता तेवढं ज्ञात होत आहे. सोमवार तुमचा इथे राहणं न राहणं याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. पण आम्हाला ते मंजूर नाही
सरळ सांगा तुम्ही रोज आम्ही येतो पुढे. नाही मीटिंग सोमवारी बोलते मीटिंग सोमवारी आहे. कशा संदर्भात आहे नवीन लिक्विडेटर जे आहे आम्हाला नको आहे आम्हाला नको आहे. त्यासाठी काय करायचं सांगा त्याच्यासाठी तुम्ही आज एक काम करा आचार्य त्याच्या सह्या घ्या काय घेत चालू आहे त्याबद्दल प्रश्न आणि आज रविवार असताना त्याच्यापेक्षा कितपत लोक असतील पण रविवारात असताना रविवारची जी meeting असते ना रविवार आणखी कितपत लोक तुमच्या बाजूने त्यातले 5 लोक जे हात वरती धरून धरून मला दुखायला लागलं. आहेत त्या मीटिंगला येऊ द्या. हे रेकॉर्ड होणार मी काय बोलतोय ते. आयुक्तांची डायरेक्ट बोलता येईल. आम्ही आयुक्तांची त्यांच्या पीएने भेटायचं की नाही त्यांना अर्ज करायचा की आम्ही एवढे लोक आहेत एवढे लोक आम्हाला 5 लोकांना पाठवलेलं आहे कृपया आम्हाला त्या मीटिंगमध्ये बोलू द्या. बरोबर आहे. आणि जर बोर्ड ऑफ लिक्विडेटर्समध्ये जर सपोज 8 प्रतिनिधी येणार असतील बरोबर आहे 4 फोरमचे राहतील 4 तुमचे राहतील. माझं म्हणणं काय आहे, फोरमने पण मुद्दामून यावं फोरम काय आहे? आणि पहिल्यांदा सपोर्ट करा लोकांचे पैसे मिळू द्या. गॅरंटी करा ना तुम्हाला पुढे बँक चालवायची आहे. तुम्हाला बँक चालवायची आहे. बँक म्हणजे काय म्हणायचं लोकांना नाही. तुम्हाला लोकांचा विश्वास जर मिळवायचा असेल तर पहिल्यांदा लोकांचे जे अडलेले पैसे आहेत ते पहिल्यांदा लोकांच्या मनात विश्वास असेल तर लोक पैसे देतीलच ना. मीटिंग सोमवारी आहे आम्ही आयुक्तांना भेटणार कधी त्या दिवशी नाही, आम्हाला पत्ता द्या आणि कोण पाच जण आहेत ते ठरवा. आम्ही येतो. नंबर घ्यायला कसं आहे साहेब आम्ही 5 जण येऊ पण आमच्या 5 जणांच्या मागे या एवढ्या लोकांचा सपोर्ट आहे. नाही विचारतो ना मग नाव आणि फोन नंबर द्या आणि सही करा. आता होऊन जायचे अजून एक 15-20 मिनिटामध्ये होईल ते प्रकार. फक्त नाव लिहायचं आहे फोन नंबर लिहायचा आहे अकाउंट नंबर म्हणजे कशामध्ये हो मग नाही आपण आम्ही सध्या साहेबांचे अर्ज कुठला लिहायचा ते तुम्ही सांगा त्याप्रमाणे मी लिहितो. आता सध्या सह्या जे 5 जाणार आहेत त्यांच्या मागे एवढा क्राऊड आहे हे समजण्यासाठी आम्ही सह्या घेतलेल्या सह्या पाहिजे साहेबांच्या वतीने आपण चालवलं हे रिलीव कसे काय ते कोणाला डिस्प्ले करत नाही सगळ्यांना एक काम कर ना माझा हात दुकान घेऊन घेऊन जा नाशिक असं घेऊन जा जास्त व्यवस्थित
वरिष्ठ आहेत त्यांना मी रोज सांगितलं मीटिंगला मी सभा केला मला पाहिजे की तुमच्या पाहिजे उभे नाही आता आले पण बरं सभाच बरं चावी घ्यायची कसली तर एक चावी सही नहीं करा माझा हात दुखायला ज्यांचं फोटो आलं त्यांना मिळणार आहे काय नाही एवढंच माहिती पाहिजे ना आपण काय फोरमचा आक्षेप करणे त्याच्यावर आणि त्यांना कार्यवाही होईपर्यंत एवढ्या या कालावधीत पैसे मिळाले जाण्यासाठी आता तिथे जे सह्या वगैरे घेतल्या आहेत तर ते कोणाला द्यायचे सह्या घ्या क्लिक करा पण मग ते कोणाला द्यायचे साहेबांना मिळणार साहेबांसाठी आहे माणसाने समजा नको हां हां त्याच्यासाठी आहे त्याच्यासाठी शिवसेनेसाठी मध्ये नसता
मिळून मोठं केलं बिल्डिंग आणि आता त्यांना समाजाची जी माणसंच लागली आहे माझे बरोबर माझे चार माझे स्पेशल होते फॉर्म आता वरती झाले साहेब वरती झाले मॅनेजर वरती आले हे 1 लाखाचे सगळ्यात पहिले नाव लिहा त्याच्यापुढे तरी चालेल आता बंद कर केलं ना आता समजलं ओके मी त्यासाठी